मातृत्व म्हणजे प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील एक आनंदाचा क्षण. मात्र बीडच्या जिल्हा रुग्णालयाच्या ढिसाळ कारभारामुळे याच मातृत्वानंतर एका महिलेवर मरणाच्या दारात पोहोचण्याची वेळ आलेली आहे. संध्या गायकवाड या महिलेचा सिझेरियन करण्यात आलं आणि त्यानंतर धक्कादायक बाब समोर आली. 15 दिवस या महिलेला सातत्यानं त्रास होऊ लागल्यामुळं, ब्लिडिंग होऊ लागल्यामुळं ही महिला खाजगी रुग्णालयात दाखल झाली आणि तिथं जे समोर आलं ते वास्तव अतिशय भीषण आणि जिल्हा रुग्णालयाचा काळाकुट्ट चेहरा आणि ढिसाळ कारभार समोर आणणार होतं. नेमकं काय घडलं त्या महिलेसोबत? जिल्हा रुग्णालय का वादाच्या भोवऱ्यात सापडलंय? कुणाचाच पायपोस कुणाला का राहिलेला नाही? या सगळ्या विषयावर आपण पुढील काही वेळात बोलणार आहोत. तेव्हा कुठेही जाऊ नका. न्यूज अँड व्ह्यूजचे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला, शेअर करायला आणि न्यूज अँड व्ह्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार, मी लक्ष्मीकांत रुईकर. न्यूज अँड व्ह्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. बीड जिल्हा रुग्णालय तब्बल 300 खाटांचं हे रुग्णालय आता नवीन 200 खाटांचं रुग्णालय त्याला जॉईन झाल्यामुळं 500 खाटांपर्यंत गेलेलं आहे. बीड जिल्हा रुग्णालयात वडवणी असेल, धारूर असेल, केज असेल, माजलगाव असेल किंवा आष्टी, पाटोदा, शिरूर, गेवराई या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात दररोज हजारो पेशंट किंवा हजारो रुग्ण हे या ठिकाणी दाखल होतात. काहींना रुग्णालयात दाखल करून घेतलं जातं, काहींवर उपचार करून त्यांना पूर्ववतपणे त्यांच्या गावी पाठवलं जातं. बीड जिल्हा रुग्णालयामध्ये कधीही ना कधी नेहमीच प्रचंड मोठ्या प्रमाणात गर्दी असते आणि जवळपास 300 ते 400 डॉक्टर्स, नर्सेस तसेच टेक्निकल स्टाफ आणि क्लरिकल स्टाफ असा मोठा पसारा या रुग्णालयाचा आहे. त्यामुळे या रुग्णालयावर नियंत्रण ठेवण्यासाठी अधिकारी देखील तेवढा खमक्या लागतो. मात्र विद्यमान बीडचे जे जिल्हा शल्य चिकित्सक आहेत डॉक्टर सतीश सोळंके यांचा कारभार अत्यंत ढिसाळ आहे. अत्यंत ढिम्म पद्धतीनं ते काम करतात. फक्त गोड बोलूनच कारभार हाकता येत नसतो, तर प्रसंगी कठोर व्हावं लागतं हे बहुधा डॉक्टर सोळंकेंना माहीतच नसावं आणि त्याच्यामुळं ते जॉईन झाल्यापासून बीड जिल्हा रुग्णालय नेहमीच वादाच्या भोवऱ्यात सापडलंय. बीड जिल्हा रुग्णालयात नुकताच एक गंभीर प्रकार समोर आलाय. बीडच्याच असलेल्या संध्या गायकवाड या महिलेला प्रसूतीसाठी म्हणून जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं साधारण 15 दिवसापूर्वी. त्या महिलेचं सिझेरियन करण्यात आलं, तिला डिस्चार्ज देण्यात आला, बाळंतीण घरी पोहोचले. मात्र त्यानंतर दुसऱ्या दिवशीपासून सदरील गायकवाड नावाच्या महिलेला प्रचंड त्रास होऊ लागला, पोटदुखी होऊ लागली, ब्लिडिंग होऊ लागली आणि काहीतरी चुकलंय किंवा काहीतरी गडबड आहे याची शंका तिच्या कुटुंबियांना आली, तिच्या घरच्यांना आली. त्यांनी या बाबतीत जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सोळंके यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी देखील सदरील महिलेला पुन्हा जिल्हा रुग्णालयात ॲडमिट करण्याबाबत आवाहन केलं किंवा सूचना दिल्या. परंतु जिल्हा रुग्णालयात सिझेरियन झाल्यानंतर हा प्रकार सुरू झालेला आहे ही भीती मनात बसल्यामुळं या महिलेला पुण्याच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्या ठिकाणी जेव्हा सोनोग्राफी केली तेव्हा अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला. या महिलेच्या पोटामध्ये ग्लोव्ज आणि काही टिश्यू पेपर तसेच कापसाचे बोळे आढळून आले. हा सगळा प्रकार पाहिल्यानंतर पुण्याच्या रुग्णालयातील डॉक्टरांनी तातडीनं त्या पुन्हा एक शस्त्रक्रिया केली आणि हे सगळं मटेरियल जे काही पोटात राहिलेलं होतं ते मटेरियल बाहेर काढलं. या महिलेची सध्या प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे. प्रश्न असा निर्माण होतो की ज्या कुणी डॉक्टरांनी, स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टरांनी सिझेरियन केलं असेल किंवा जो स्टाफ त्यावेळी हजर होता ते नशेत होते का, गांजा ओढला होता का, दारू पिली होती का, का ते झोपेत होते? म्हणजे एखाद्या महिलेच्या पोटामध्ये कापसाचा एखादा बोळा राहिला तर आपण समजू शकतो की ब्लिडिंग होत असेल, त्या ठिकाणी कापूस लावलाय, कॉटन लावलाय, तो जिरून जातो. अरे पण हँड ग्लोव्ज राहतात, टिश्यू पेपर राहतात. एवढा जर का ढिसाळ कारभार असेल आणि या सगळ्या गोष्टीची कल्पना ही CS असलेल्या डॉक्टर सोळंके यांना असतानाही त्यांनी या प्रकरणात कुठलीच कारवाई केली नाही.
जे कुणी डॉक्टर, जो कुणी स्टाफ त्या ठिकाणी नोकरीला होता, त्यांना तातडीनं त्याच दिवशी बडतर्फ करणं गरजेचं होतं. एका महिलेच्या जीवाशी तुम्ही खेळलेला आहात. एवढा जर का तुमच्याकडून निष्काळजीपणा होणार असेल ना, तर निश्चितपणे तातडीनं कारवाई करणं अपेक्षित होतं. पण मीडियामधून या गोष्टीची बोंब सुरू झाल्यानंतर डॉक्टर सोळंके यांनी चौकशी समिती नेमली. या सोळंकेंना चौकशी समितीच्या पलीकडे काहीच करता येत नाही असा अनुभव गेल्या 6-8 महिन्यातला आहे. जिल्हा रुग्णालयाच्या शेजारीच एक 200 बेडची नवी इमारत उभी राहिली. ही इमारत तातडीनं सेवेत दाखल व्हावी यासाठी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी आटोकाट प्रयत्न केले. पण त्यांच्या 8 दिवसाच्या 4 दिवसाच्या भेटीमध्ये नवीनच काहीतरी त्या इमारतीच्या बाबतीत समोर यायचं. कशीबशी ही इमारत सुरू केली आणि ती इमारत पहिल्याच पावसात गळायला सुरुवात झाली. गळण्याची प्रक्रिया थांबवण्यासाठी पुन्हा गुत्तेदाराला नोटीस देऊन किंवा चौकशी समिती नेमून त्याचा अहवाल येईपर्यंत त्या इमारतीची लिफ्ट बंद पडली. त्या इमारतीचं RO फिल्टर बंद पडलं. त्या इमारतीमध्ये लिफ्ट बंद पडल्यामुळं महिला रुग्णांना अक्षरशः झोळी करून 4-4 मजले उचलून नेण्याची वेळ आली. एक ना अनेक समस्या या जिल्हा रुग्णालयाच्या अनेक पाहायला मिळाल्या. पण त्या बाबतीत डॉक्टर सोळंके हे अत्यंत ढिम्म आहेत असंच म्हणावं लागेल. संध्या गायकवाड नावाच्या ज्या महिलेच्या पोटामध्ये टिश्यू पेपर किंवा ग्लोव्ज सापडले, ही बाब अत्यंत गंभीर आहे. म्हणजे एखाद्या रुग्णाच्या जीवाशी तुम्ही जर का खेळणार असाल आणि तुमच्या निष्काळजीपणामुळे तो रुग्ण जर का मरणाच्या दारात जाणार असेल, तर अशा डॉक्टरांवर तातडीनं निलंबनाची कारवाई आणि बडतर्फीची कारवाई होणं अपेक्षित होतं. पण सोळंके हे त्यांच्याच धुंदीत आहेत. आता या सगळ्या प्रकरणामध्ये आरोग्य उपसंचालक लातूर यांची एक टीम देखील बीडमध्ये दाखल होते आहे. ती चौकशीही करेल. या स्वतः राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी देखील गांभीर्यानं या प्रकरणाची दखल घेतली आणि चौकशीचे आदेश दिलेले आहेत. पण बीड जिल्हा रुग्णालयाचा जो कारभार आहे ना, तो गेल्या 6-8 महिन्यातच नाही तर गेल्या 1-2 वर्षात प्रचंड ढेपाळला आहे. कुणाचा मागमूस कुणाला नाहीये, कोण कधी येतंय, कोण कधी जातंय. दलाल असतील किंवा खाजगी व्यक्ती असतील, यांचा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सुळसुळाट वाढलेला आहे किंवा वावर वाढलेला आहे. कुठलीही साधी गोळी, अगदी सर्दी परशावरची गोळी देखील या रुग्णालयात दिली जात नाही, तर खाजगी डॉक्टरांकडून ती आणावी लागते. या जिल्हा रुग्णालयातील ब्लड बँकेचा जो कारभार आहे तो अत्यंत वादग्रस्त आहे आणि इथलं जे स्टोअर आहे ते सगळ्यात जास्त वादग्रस्त आहे. म्हणजे हे स्टोअर जे आहे ते काही राजकीय पुढाऱ्यांसाठी किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांसाठी कुरण बनलेलं आहे. या स्टोअरमधून प्रचंड मोठ्या प्रमाणात बोगस बिले उचलली जातात, मेडिकलची खरेदी दाखवली जाते, इक्विपमेंटची खरेदी दाखवली जाते आणि या ठिकाणचा स्टोअर कीपर असेल किंवा या ठिकाणचे CS असतील किंवा या सगळ्या खरेदीला मान्यता देणारे क्लरिकल डिपार्टमेंटचे लोक असतील, हे सगळे मिलीभगत करून पैसा खातात. जिल्हा शल्यचिकित्सकांच्या क्वार्टरवर, निवासस्थानावर 1 कोटी रुपयांचा दुरुस्तीसाठी खर्च केला जातो आणि हे कामं करणारे कोण, तर हे माजी आरोग्यमंत्र्यांच्या अत्यंत जवळचे कार्यकर्ते. मग त्यांच्याबद्दल बोलणार कोण? PWDचे लोक आणि जिल्हा रुग्णालयाचे लोक हे एकत्रित येऊन दर 2 महिन्याला काहीतरी पाडकाम करतात, काहीतरी बांधकाम करतात आणि पैसे खायचा उद्योग करतात. आणि त्याच्यामुळेच रुग्णांच्या सेवेकडं, रुग्णांच्या आरोग्याकडं लक्ष द्यायला या रुग्णालयाच्या प्रशासनाला, जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर सोळंके यांना वेळच नाहीये. त्यामुळं या सगळ्या प्रकरणाची गांभीर्यानं दखल राज्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार या घेतील, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे घेतील आणि या सगळ्या प्रकरणामध्ये जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई करतील. आणि आणखी एक गोष्ट की बीड जिल्ह्यामध्ये शासकीय निवासस्थानांच्या दुरुस्तीवर जो खर्च झालाय ना, त्याच्यावर एकदा राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा बीडच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी गांभीर्यानं लक्ष देणं गरजेचं आहे. इथले पत्रकार असतील, इथले सामाजिक कार्यकर्ते असतील, हे पोटतिडकं नाही या बाबतीत बोलतायत, पण सुनेत्रा पवारांकडून मात्र संबंधित यंत्रणेला साधा जाब देखील विचारला गेला नाही अशी आजपर्यंतची माहिती आहे. या जिल्हा रुग्णालयाच्या गंभीर प्रकरणानंतर तरी सुनेत्रा पवार या जाग्या होतील आणि या सगळ्या प्रकरणामध्ये चौकशी करून दोषींवर कारवाई करतील अशी अपेक्षा करूया. तुर्तास इतकंच.
न्यूज अँड व्ह्यूजचे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला, शेअर करायला आणि न्यूज अँड व्ह्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.